जय श्रीराम. 2-3 दिवसाखालीच आपली भगिनी तिची जी निर्गुण हत्या झाली आणि काल परवा एक भर रस्त्यावर जी हत्या झाली. मुळात हे हत्या करण्याची जी प्रथा आहे, या हत्या करण्याची जी सवय आहे, याला कुठंतरी बंधन मानलं पाहिजे. ह्या सवयी भयानक हे देश बर्बाद करणाऱ्या सवयी आहेत. कोणत्या जाती धर्माचे लोक आहेत ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि इथं कोणी जाती धर्माला मध्ये आणण्यापेक्षा जो व्यक्ती जो कृत्य करतो, भर रस्त्यावर जर एखाद्या व्यक्तीला तोडल्या जात असेल, त्याचे आईवडील, त्याची बायको काय म्हणत असतील ते व्हिडिओ बघून. काल ते व्हिडिओ बघितला मी, मला सुधर नाही बसली आत्तापर्यंतसुद्धा. म्हणजे काय मानसिकता असते एखाद्या व्यक्तीची, काय निर्घुणपणा, एवढं निर्घुणपणा मारणं असतंय. सरकार, प्रशासन सर्व हे चांगले काम करत आहेत, त्यांच्या काय पद्धतीनं ते कामं करतात. पण प्रत्येक वेळेस हेच करायचं का? कोण्याही जाती धर्माचा असो, ज्या व्यक्तीनं हे असं कृत्य केलं आहे, सेम कृत्य त्याच्यासोबत ते झालं पाहिजे. त्याच्यानंतरच आपला समाज, आपला भारत देश, महाराष्ट्र जे काय आहे त्याच्यावर बंधन बसन. नाही तर काही लोकांना भीती नाही, बिलकुल भीती नाही. ना कायद्याची भीती आहे, ना लोकांची भीती, ना कोण्या जातीची, ना कोण्या धर्माची भीती आहे. कोणत्याही धर्माची व्यक्ती असो, हे आता नाही, ह्याच्या अगोदरपासून झालेलं आहे, खूप दिवसापासून होते. सरकारने ह्याच्यावर जातीनं लक्ष घातलं पाहिजे. सरकारनं जातीनं लक्ष घाला आणि ह्याच्यावर जशास तशी कारवाई करा. आज बाहेर फिरणंसुद्धा अवघड आहे. अहो एवढंच काय स्वतःला हिंदुत्व, आता काय हिंदुत्व सांगावं तुम्हाला. ज्याची बहीण भर रस्त्यावर मारल्या जाते, ज्याचा भाऊ भर रस्त्यावर मारला जातो आहे, त्यालाच माहिती असते त्याचे काय वेदना आहेत. आपल्यासारख्याचं बोलून काय फायदा आहे. आणि एक आठवती गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मॉब लिंचिंगमध्ये ते कोणता तरी एक मेहता, काय नाव त्याचं मला माहीत नाही, पण आमच्या गावामध्ये भव्य मोर्चा निघाला आणि मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो. की बाबा, जर एखादी व्यक्तीला सर्व समूह मिळून मारत असेल तर ते चुकीचं आहे. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जे काय. पर ते चोर होता, ते काही चांगला माणूस नव्हता, चोर होता. त्याचं नाव काय ते तुम्ही बघून घ्या काय ते. चोराला मारलं, त्याने एवढे मोठमोठे मोर्चे काढले होते. पण आपल्याला मोर्चा काढून उपयोग नाही. आपण ह्याच्या अगोदर बी खूप मोठे मोर्चे काढले नाही, ते आपण निवेदन दिले. पण आपला हिंदू समाज हा शांत आहे, संवेदनशील आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय तिकडं झाले होऊ द्या, तिकडं झाले होऊ द्या. मी काय असं बोलायला गेलो तर लोक म्हणजे तू जातीवादी. समजायला एकच सांगायचं आहे, चुप बसा, चुप बसा. हिंदू झोपलेला आहे आणि हिंदू हा असाच झोपत राहील. आणि येणारे संकट भविष्य तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तुम्ही बोलायला लावू नका. काल जी निर्गुणपणे जी हत्या झालेली आहे, तसं त्याला प्रशासनानं उत्तर द्यावं किंवा त्याला त्याच्या घरच्याशी हवाली करावं. त्याचे आईवडील असते मारणाऱ्याचे, पण त्याची माय भगिनी असेल, मग त्यांना तेच संस्कार देतात का? बरोबर आहे ना, त्यांचे संस्कार त्यांना बोलतात. मित्रांनो, मी व्हिडिओ काढून काही हे करणार नाही, काहीच नाही. माझा फक्त एवढाच उद्देश आहे, आता कोणावर विश्वास करावा, जे जवळ बसते त्याच्यावर विश्वास करावा, का जे बाहेर बसते त्याच्यावर विश्वास करावा. विश्वासाची लय कायदा सुव्यवस्था आणखीन कडक झाली पाहिजे. हे जर कृत्य दुबईसारख्या, सौदी अरबसारख्या देशात झालं असतं तर त्याच ठिकाणी लगेचच्या लगेच त्याला तत्काळ शिक्षा दिली असती. पण आपला भारत देश हा माहीत नाही का, या आणि आमच्या बसा असा धंदा आहे. चला जाऊ द्या. पण ह्याच्यानंतर सतर्क राहा. प्रत्येक हिंदूवाद्याला मला एवढंच सांगायचं की सतर्क राहा बाबा, जरा हिशोबानं. जय श्रीराम.